नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की आता सगळे सुभेदार कुटुंब हे बारशासाठी एन्जॉय करण्यासाठी अगदी घरच्या घरी तयार होत असताना आता पुन्हा एकदा सुभेदार कुटुंबावरती मोठा बॉम्ब पडणार आहे. ते म्हणजेच आता लवकरात लवकर सायली आणि घरच्यांना त्रास देण्यासाठी मुद्दामच प्रियाने गरोदर असल्याचं जे काही कॉलिंग आहे ते पूर्णाजीला केलेलं आहे. म्हणजेच प्रियाने मी गरोदर असल्याचं पूर्णाजीला सांगितल्यामुळे आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. आणि पूर्णाजीला प्रियाबद्दलचं जेव्हा सत्य समजणार तेव्हा ती चक्क आता बेशुद्ध पडली. आणि जेव्हा पूर्णाजी शुद्धीवर येणार आहे तेव्हा कुठला बॉम्ब आता सुभेदार कुटुंबासमोर फुटणार आहे. तोपर्यंतच आता कल्पनाच्या हातात प्रियाची ती गरोदर असल्याची चिठ्ठी पडल्यामुळे नेमकं आता पुढे काय घडणार आहे, सुभेदार कुटुंबामध्ये नवीन कोणतं वादळ येणार आहे, सगळं आपण आजच्या या भागामध्ये पाहूया. तर आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सायली आणि अर्जुन हे दोघंजणही येणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहत असताना अस्मिताची आणि अश्विनचीही त्यांना तितकीच काळजी असते. त्यामुळे आता सायली म्हणते की आपण आता लवकरात लवकर एक काम करूया, ते म्हणजे की आपण अस्मिताच्या बाळाचं जे बारसं आहे ते करून घेऊया. कारण की जोपर्यंत बारसं होणार नाही ना तोपर्यंत आपण बाळाला त्याचं एक ऑफिशियल असं नाव देऊ शकत नाही आहे ना, म्हणून आपण बारसं करून घेऊया. तर आता सगळ्या जणांचं एकमत होतं यावर की बारसंही करूया आणि एक छोटेखानी गेट टुगेदर पण होऊन जाईल. म्हणजे कसं घरामध्ये आनंद पुन्हा येईल. आणि खरं तर सायलीला आणि तिच्या येणाऱ्या बाळासाठी तो कार्यक्रम होणं म्हणजेच घरामध्ये अगदी छान असं वातावरण तयार होणं ते पण खूपच आनंदाचं असतं. त्यामुळे कल्पना म्हणते की आपण हे सगळं अगदी किल्लेदारांना फक्त बोलूया, म्हणजे आपले जवळचे त्यांनाच बोलूया, बाकी कोणालाही बोलवायला नको. त्यानंतर मग आता प्रताप हा त्यांना बोलायला लागतो की किती काही झालं तरीही आपल्या म्हणजेच नातवंडाचं बारसं हे दणक्यात झालंच पाहिजे. घरात का होईना परंतु सगळ्या गोष्टी अगदी मनापासून अगदी व्यवस्थित केल्या पाहिजेत. तर आता सायलीला जो मान दिलेला असतो त्यामुळे सायली खूप आनंदित झालेली असते. सगळ्या गोष्टी माझ्या मनापासून करण्याचं ठरवलेलं असतं, त्यामुळे तिला खूपच बरं वाटलेलं असतो असं म्हणायला काही हरकत नसते. आणि अश्विन त्याला तर त्याच्या म्हणजे ज्या काही गोष्टी घडल्या त्यामुळे वाईट वाटत असतं. खरं तर अश्विनला त्याचं मन आतल्या आत खात असतं, कारण की तो देखील बाप होणार असतो. म्हणजेच अस्मिताचं बाळ घरात आल्यानंतर सायलीची तर गुड न्यूज आलेली असते, त्याचप्रमाणे प्रियाचीही गुड न्यूज आलेली असते. त्यामुळे आता अश्विनचं मन त्याला मनातल्या मनात खात असतं की किती काही झालं तरीही माझंही बाळ आता या जगात आलं असतं. जर प्रिया नावाची ही मुलगी जर घरात व्यवस्थित राहिली असती तर माझंही बाळ या जगात आलं असतं काही महिन्यानंतर. म्हणजे सायलीबरोबरच प्रियाचीही डिलिव्हरी झाली असती असं आता अश्विनच्या लक्षात येत असतं. त्यामुळे तो थोडासा डिस्टर्ब असतो, परंतु त्याला अर्जुनने समजवल्यामुळे तो जरा शांत होतो. तर इथे प्रिया विचार करते की चला, माझं काम तर मी अगदी उत्तमपणे करून टाकलेलं आहे. मी आता कल्पीला पत्र लिहिलेलं आहे आणि ते पत्र लवकरात लवकर आजच्या आज तिकडे सुभेदारांकडे पाठवायचे हे सगळं तिने सांगितल्यामुळे आता इन्स्पेक्टर मॅडम ज्या असतात त्यांनी ते तिचं पत्र आता लिहिलेले घेतलेले असते. आणि त्याचबरोबर सगळ्या काही गोष्टी अगदी मनापासून करायच्या आहेत असं सांगितलेलं असतं. त्यामुळे ती आता खूप आनंदात असते की हे एकदा की पत्र मला मिळालं ना की मग ते पत्र घेऊन नक्कीच पूर्णाजी नाहीतर कल्पी माझ्याजवळ येणार हे नक्की. परंतु अजूनही कल्पीचा काही मेसेज आला नाही. ते पत्र मिळालं की नाही दुसरा दिवस उजाडलेला असतो, म्हणून आता तिला टेन्शन येतं. आणि ती म्हणते की एक काम करायला हवं, मला ना आता घरी फोनच करायला हवा. त्यामुळे लगेचच आता प्रिया ही बाहेर म्हणजे रिक्वेस्ट करते कॉन्स्टेबलला की प्लीज मॅडम, माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही प्लीज मला एक काम करू द्या ना, म्हणजे माझं जे काही माझ्या घरी मला फोन करून माझ्या प्रेग्नन्सीबद्दल सत्य सांगायचं आहे. त्यावेळेला आता कल्पना आणि विमल दोघीजणही बाजारामधून येत असतात, तर सायलीही त्यांच्याबरोबर येत असते. आणि दोघींनी बाजारातून सगळं काही सामान आणलेलं असतं, म्हणजेच जे काही वारशासाठीचं असतं ते सगळं सामान ते घेऊन आलेले असतात. तेवढ्यातच आता तिथे पूर्णाजीच अवेलेबल असते. पूर्णाजी बाहेरच बसलेली असताना सायली तिला किचनमधून आवाज देते की आजी तिथेच बस तू, मी थोड्या वेळात तुझ्याजवळ येते. त्यावेळेला मग ती तिथे बसलेली असताना पूर्णाजीच फोन उचलते आणि हॅलो कोण पाहिजे आपल्याला असं बोलून दाखवते. त्यावेळेला समोरून तिला प्रिया बोलून दाखवते की हॅलो पूर्णाजी, अगं मी प्रिया बोलते प्रिया. आता हे ऐकल्यानंतर पूर्णाजीच्या काळजाचा ठोका चुकतो. ती म्हणते की प्रिया, कोण प्रिया? तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं असं काय म्हणतेस, तुझी तन्वी बोलते मी तन्वी. अगं तू विसरलीस का मला? अगं तुझी ही तन्वी आता गरोदर आहे. म्हणजे प्रिया
आणि अश्विनचं बाळ माझ्या पोटात वाढतंय. मी खरोखर सांगते, मी गरोदर आहे आणि मी 2 महिन्याची गरोदर आहे. अश्विनचं बाळ माझ्या पोटात वाढत आहे. हे ऐकल्यानंतर आता पूर्णाजीला जबरदस्त असा मोठा धक्का बसून ती तिथल्या तिथे चक्कर येऊन खाली पडते आणि ती म्हणते की काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का? त्यावेळेला मग लगेचच ती म्हणते की हो पूर्णाजी, माझं ऐकून घे, मी इथे अडकली आहे जेलमध्ये, मला प्लीज बाहेर काढ. तुमच्या घरातल्या वारसासाठी, हे आपल्या घरातलं वारस आहे आणि त्यासाठी काही झालं तरीही तू मला बाहेर काढायलाच हवं पूर्णाजी, प्लीज माझं ऐक पूर्णाजी, मला बाहेर काढ. असं म्हणून आता ती फोनवरती रिक्वेस्ट करत असते. त्याच वेळेला आता पूर्णाजी असा आवाज ऐकत असताना तिथल्या तिथेच आता चक्कर यायला लागते आणि पूर्णाजी तिथेच खाली पडते. त्याचबरोबर मग सायली आणि बाकीचे सगळे धावून जातात की पूर्णाजी तुला काय झालं, तू अशी का झालीस, तुला काय त्रास होतोय? पण ती काहीच बोलत नसते, बेशुद्ध पडलेली असते. तेव्हा पटकन अश्विन येतो आणि म्हणतो की 1 मिनिट, मला जरा तिला चेक करू दे नेमकं काय होतंय ते. तेव्हा अश्विन येऊन तिला आता चेक करायला लागतो. त्याचबरोबर आता पूर्णाजीच्या तोंडावरती पाणी शिंपडल्यामुळे ती जराशी हालचाल करू लागते. त्यामुळे सगळ्यांच्या आता जीवात जीव येतो. अस्मिता म्हणते की झालं, पूर्णाजीने हालचाल केली, पण नक्की तिला काय झालं असेल? तेव्हा अश्विन बघतो तर तिचं ब्लड प्रेशर अचानक शूट झालेलं असतं. म्हणजे तिने कुठली तरी धक्क्याची बातमी ऐकली आहे. नक्की फोन कोणाचा होता असं आता अश्विन विचारत असतो. त्याच वेळेला मग आता सगळेजण शांत झालेले असतात. अश्विन म्हणतो की पूर्णाजी, मला खरं सांग, मगाशी कोण होतं, कोणी तुला फोन केला होता आणि तो ऐकल्यानंतर तुला का धक्का बसला? मग आता ती पटकन बोलायला लागते की अश्विन, तू इतकी मोठी बातमी माझ्यापासून की घरच्यांपासून लपवलीस? तेव्हा मग अश्विन म्हणतो की काय बोलतेस तू पूर्णाजी? तेव्हा मग लगेचच पूर्णाजी म्हणते की अरे अश्विन, मला मगाशी तुझा बायकोचा कॉल आला होता. आता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसायला होतो. म्हणजे पूर्णाजीची मेमरी पलत आल्यासारखी झालेली असते. पूर्णाजी म्हणते की अरे, त्या प्रियाचा मला कॉल आला होता. तेव्हा हे ऐकून सायलीला धक्काच बसतो की म्हणजे प्रियाने का कॉल केला असेल आणि नेमकं या सगळ्याचा त्याच्याशी काय बरं संबंध असेल? तेव्हा आता पूर्णाजी बोलून दाखवते की अगं, असे काय करताय तुम्ही सगळेजण? अगं, त्या प्रियाचा फोन आला होता आणि तिने मला सांगितलं की ती गरोदर आहे म्हणून, 2 महिन्याची गरोदर, आणि तुम्ही कोणी मला सांगितलं नाही. ती सांगत होती की अश्विनला माहीत आहे. अश्विन, अर्जुन, तुम्हा दोघांनी माहिती आहे का ही गोष्ट? आता हे ऐकल्यानंतर सायली पण बघतच बसते आणि घरातल्या प्रत्येकाला धक्का बसलेला असतो. तेव्हा मग आता प्रियाने जे काही केलं ना ते सगळं मला आठवते. आता पूर्णाजीला हेही आठवतं की सायली हीच खरी तन्वी आहे. तेव्हा मग ती म्हणते की प्लीज माझ्याशी आता तुम्ही काहीही लपवू नका, मला खरं सांगा, नेमकं काय घडलंय आणि काय गोष्टी झाल्या त्या प्लीज मला तुम्ही सांगा. तेव्हा आता कल्पना म्हणते की हे बघा पूर्णाई, तुम्ही प्लीज रागावू नका किंवा वाईट वाटून घेऊ नका. पूर्णाजीला खरं तर या सगळ्याचा खूप धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की पूर्णाई, तुला या सगळ्याचा तन्वी गेल्यामुळे, म्हणजेच त्या प्रियाने आपल्या सगळ्या कुटुंबाला किल्लेदारांना फसवल्यामुळे तू खूपच डिस्टर्ब होतीस आणि तू आतापर्यंत सायलीला तन्वी समजत होतीस, पण खरं तर ती माझी बायको सायलीच आहे आणि ती गरोदर आहे. त्याचप्रमाणे आता जेलमधूनही आम्हाला त्या प्रियाने असं सांगितलं आहे की ती गरोदर आहे म्हणून. आता हे ऐकून प्रतिमालाही शॉक बसतो की बापरे, म्हणजे अश्विन आणि आपलं कुटुंब तिच्यापासून सुटका करायला बघते आणि ती मात्र आणखीनच आपल्या डोक्यावरती चढलेली आहे. म्हणजे ती अजूनही गरोदर, म्हणजे अश्विनच्या बाळाची गरोदर, म्हणजे आपल्या सुभेदारांचा वारस तिच्या पोटात वाढतोय. आता या सगळ्या गोष्टी त्यांना समजलेल्या असतात. सगळे चेहरा पाडून बसतात. घरातलं जे काही आनंदाचं वातावरण असतं ते अगदी सूतकामध्ये बदललेलं असतं आणि सगळे चेहरा पाडून असतात. म्हणजे किती काही झालं तरी आता प्रिया घरात येणार आहे की काय, म्हणजे रविराज आणि बाकीचे सगळे त्या गोष्टीचा विचार करत असतात. त्याच वेळेला आता अर्जुन हा म्हणतो की अश्विनने काहीतरी निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयाला मी पाठिंबा दिला. म्हणजे त्याने मला शपथ घातली होती की या प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल कोणालाही काही सांगायचं नाही. आता तो तिथेच बसलेला असतो. तेव्हा मग लगेचच कल्पना म्हणते की अश्विन बाळा, काय झालं आहे, तू असा का बघतोयस, बोल ना, काहीतरी बोलण्याचा प्रयत्न कर ना, तुला नको हे काही सगळं. तेव्हा मग कल्पना आता पूर्णाजीकडे म्हणते की पूर्णाई, तुम्ही तरी काहीतरी बोला प्लीज, अशा शांत बसून राहू नका. तर पूर्णाजीला काहीही बोलता इथे येत नसतं, ती अगदी गप्प असते. मग नंतर सायली ही बघून म्हणते की पूर्णाई, काहीतरी बोला ना, आम्ही चुकलोय, आम्हाला मान्य आहे, पण प्लीज बोला. आणि तिचा खरं तर अर्जुन आणि अश्विनवर पण राग असतो. ती दोघांनाही बोलते की हे सगळं असं असताना तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? तुम्हाला माहिती आहे ना, ती प्रिया किती नीच लेवलची मुलगी आहे. ती काहीही करून आपल्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. मग तुम्ही हे बातमी का लपवली? तेव्हा मग आता अश्विन पण अगदी बोलत असतो की हो, माझं चुकलं. मला तरीही अर्जुन दादा सांगत होता की आपण घरी ही बातमी सांगूया, पण मी त्याचं ऐकलं नव्हतं.
पण मी एक गोष्ट खरंच तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगतो की हे जे सगळं काही घडलं आहे ना, याचं मूळ कारण मीच लपवण्याचं होतं. आणि अर्जुन त्यावेळेला सांगतो की तिचे रिपोर्ट्स खरे आहेत, म्हणजे ती प्रेग्नेंट आहे ना, हे खरं आहे. तिने म्हणजेच तिकडचे जे डॉक्टर होते जेलमधले, त्यांनी आम्हाला तिचे रिपोर्ट्स दाखवले होते. रविराज म्हणतो की मग आता काय करायचं आहे? आता अजिबातच त्या मुलीचा या कारणासाठी या घरात पुन्हा प्रवेश व्हायला नको. अश्विन म्हणतो की नको काका, रविराज काका, तू अजिबात काळजी करू नको. असं या अगोदरच माझं ठरलेलं आहे की त्या मुलीला मी या घरामध्ये घेऊन येणार नाही. कारण की त्या मुलाप्रमाणे का होईना, कारण त्या मुलाची इच्छा धरून किंवा मुलाचा सहारा करून त्याला अगदी स्वतःचा प्यादा बनवून ती या घरामध्ये पुन्हा शिरून तेच खेळ करायला सुरुवात करणार. त्यामुळे नकोच आहे मला. आणि शिवाय आता अस्मिताताई या अवस्थेत आहे, ती आपल्याकडे असणार आहे. शिवाय आपली सायली बहिणी तीही प्रेग्नेंट आहे. त्यामुळे त्या प्रियाला या घरात आणणं म्हणजे या सगळ्यांसाठी एक वेगळी नेगेटिव्ह एनर्जी तयार करणं आणि त्यांना चांगल्या वातावरणामध्ये न ठेवता खराब वातावरणात ठेवणं. म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की आपण त्या प्रियाला इथे आणायला नको. सायली म्हणते की पण अश्विन भाऊजी, ते तुमचं बाळ. तेव्हा अश्विन म्हणतो की मला माहीत नाही आहे की ते माझं बाळ आहे की नाही, म्हणूनच मी त्या मुलीवर अजिबात विश्वास ठेवू शकत नाही. आणि जरीही माझं बाळ असलं तरीही आता माझ्या हातात काहीच नाही, कारण की त्या माझ्या एका बाळाच्या खातर मी या मुलीला या घरात आणून माझ्या घरच्यांना शिक्षा भोगू देणार नाही. त्यामुळे माझ्या मनावर दगड ठेवून का होईना, परंतु मला हा डिसिजन घ्यावा लागला. तेव्हा मग पूर्णाजी म्हणते की अश्विन, खरंच तुझं आपल्या घरच्यांवरती खूप प्रेम आहे, पण तरीही हे सुभेदारांचा वारस आहे हे तुला कळतं आहे का? तेव्हा अश्विन म्हणतो की हो पूर्णाजी, तुझे काही बोलतेस ना ते मला सगळं काही कळतं आहे, परंतु मी काहीही रिस्क घेऊ शकत नाही. आय एम सॉरी. आणि मला ती मुलगी माझ्या आयुष्यात काहीही करून नको आहे, म्हणून मला या मुलीबरोबर राहायचं नाही आहे. तेवढ्यातच आता इथे पार्सल म्हणजेच कुरिअर येतं ते गव्हर्नमेंटकडून, आणि तेही कल्पना सुभेदारच्या नावाने. आता कल्पना सुभेदारच्या नावाने पत्र आल्यामुळे सगळेजण धावत जातात की अचानक कल्पनाच्या नावावरती कोणतं पत्र आलं असणार. त्यामुळे अर्जुन ते जाऊन पत्र घेतो आणि ते पत्र घेतल्यानंतर म्हणतो की मॉम, हे घे, तुझ्या नावाने आहे. त्यामुळे ते कल्पनाच्या हातात देतात आणि कल्पना ते पत्र वाचायला घेते आणि विचार करते की काय असेल नक्की हे पत्र, म्हणून ती बघायला जाते. तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की ते पत्र असतं तन्वीने पाठवलेलं, म्हणजेच खोटारड्या तन्वीने, प्रियाने. तेव्हा त्यामध्ये लिहिलेलं असतं, प्रिय कल्पना आई हीच, म्हणजे जे काही घडलं आहे त्याबद्दल त्या पत्रामध्ये सगळं काही लिहिलेलं असतं की मी गरोदर आहे आणि सगळ्या गोष्टी या अश्विनला आणि अर्जुनला माहीत असूनही या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि प्लीज मला माफ कर. तुझा वारस आहे माझ्या पोटात, त्यामुळे तू कधीही मला सोडणार नाहीस ना. आणि या बाळाला तुझ्या आणि सगळ्यांच्या प्रेमाची गरज आहे, त्यामुळे प्लीज असं म्हणून आता सगळ्यांना ती रिक्वेस्ट करत असते की प्लीज सगळ्याजणांनी मला पुन्हा एकदा एक्सेप्ट करा. त्या लेटर्समधून सगळं काही अगदी व्यवस्थितपणे तिने लिहिलेलं असतं आणि ते लेटर वाचल्यानंतर कल्पना जराशी धक्क होते. परंतु त्याच वेळेला अश्विन ते लेटर वाचतो आणि म्हणतो की मॉम, हे बघ, मला कळलेलं आहे, मी बोलले ना तुला की ही मुलगी याच बाळाचा आधार घेऊन पुन्हा एकदा आपल्या कुटुंबामध्ये शिरण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपण तिला अजिबात सोडायचं नाही आहे. किती काही झालं तरीही तिला लवकरात लवकर आपल्या घरात येऊ द्यायचं नाही, म्हणजे तिला तिच्या जेलची शिक्षा भोगू दे. आणि जरीही तिला जेलमधून सोडण्यात आलं तिच्या या कारणास्तव, तर तिला कुठे राहायचं तिथे राहू दे, परंतु या घरामध्ये तिला मी आणू देणार नाही. अश्विनचं आता पक्क ठरल्यामुळे आता सगळ्यांसमोर अश्विनने सांगितल्यामुळे सगळे अश्विनच्या बाजूने उभे आहेत. तर इथे कल्पना सगळ्यांसमोर सांगते की मी आता माझ्या मुलांच्या बाजूने आहे. अश्विन जे काही म्हणतोय, आता सचिनमुळे अस्मिताची ती वाट लागली, ती वाट मी माझ्या अश्विनची अजिबात लावू देणार नाही आणि माझ्या अश्विनला मी प्रत्येक वेळेला देणार. आणि हे जे काही प्रियाचं लेटर आहे त्यामध्ये मी दुर्लक्षच करणार आहे. त्याचबरोबर पूर्णाजी ही सगळ्या कुटुंबाला ठणकावते की आता माझ्या लक्षात आलेलं आहे की सायली ही गरोदर आहे आणि त्याचमुळे आता सायलीसाठी किंवा कशासाठीही कुठल्याही गोष्टी घडल्या तर त्याला मी माफ करणार नाही. आणि लवकरात लवकर अर्जुनला ती वचन मागते की तू माझी तन्वी माझ्यापर्यंत लवकर आणून देशील. तर इथे आता सायलीला सगळे भासवत असतात की पूर्णाजी जे काही बोलते ते मीच असल्यासारखं मला का बरं वाटतंय. आणि सगळ्या गोष्टी आता पूर्णाजीच्या तिला अशा स्वतःच्या वाटायला लागलेल्या असतात. आणि तन्वीबद्दलचे तन्वीबद्दलच्या सगळ्या गोष्टी आता सायलीला स्वतः असल्यासारख्या वाटत असतात. त्यामुळे आता सायलीला स्वतः ती तन्वी आहे हा साक्षात्कार कसा होणार आहे आणि लवकरात लवकर पूर्णाजीबरोबर सायली ही तन्वी म्हणून तिच्यासमोर आणि सगळ्या कुटुंबासमोर कशी आणि केव्हा उभी राहणार हे सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.